Namaskar, Sat Sri Akal, Radhe Radhe, and welcome back to my YouTube channel. I am your friendly neighborhood Tapan Subhash Kochrekar, and you are watching my latest motor vlog. If you are watching my vlog for the first time or you are new to my channel, let me introduce myself. I am Tapan, business analyst by profession and motor vlogger by passion. I work a 9 to 5 from Monday to Friday and enjoy bike rides by exploring and motor vlogging on the weekends. ये है मेरी कहानी as of now. So if you haven't followed me on Instagram, do follow me. My Insta handle would be dancing on the screen right now. Also watch the video till the end to share your valuable feedbacks on how I did in this vlog because every feedback matters. सच में दोस्तों. And also like, comment, share, subscribe to my channel and keep supporting me. ब्रेकफास्ट राइड ये टाइटल तो डाल दिया, बट ब्रेकफास्ट होने के बाद निकला हूँ मैं. ये है मेरी कहानी. चलो कोई ना, ये सब करना पड़ता है. First things first, always wear at least a helmet, riding jacket and shoes. बिकॉज तुम लोगों को अलग से बताने की ज़रूरत नहीं है कि बाइक पे चप्पल कौन पहनता है. इफ़ यू नो व्हाट आई मीन. अभी क्योंकि मैं एक मोटो व्लॉगर हूँ, मैं तुम लोगों को बताता हूँ कि मैं क्या यूज़ करता हूँ. सबसे पहले आई एम यूजिंग अ वेगा बोल्ट क्राउन मैट ब्लू हेलमेट, ओके, विच आई एब्सोल्युटली लव. सेकेंड, आई एम वेयरिंग एन ऑल एक्सट्रीम राइडिंग जैकेट जिसका एक डेडिकेटेड वीडियो भी बनाया है जो आप लोगों को बहुत ज़्यादा पसंद आएगा, जिसका लिंक आई बटन में दे दिया है. अरे हाँ, आई एम ऑल्सो वेयरिंग अ प्रो बाइकर ग्लोव्स, ब्लू वन, ओके. एंड द मोस्ट इम्पॉर्टेंट पार्ट, आई राइड द मोस्ट ब्यूटिफुल बाइक ऑफ माई लाइफ, ब्लू 2016 Pulsar AS200 which looks definitely like a missile. Comment if you agree. जो कैमरा मैं यूज़ करता हूँ वो है SJ Cam 4000 Air, ओके, विद अ चेस्ट माउंट. और टेंशन ना लो यार, सब राइडिंग गेयर एंड इक्विपमेंट्स का लिंक मैंने ऑलरेडी डिस्क्रिप्शन में दे दिया है, सो यू गाइज कैन चेक दैट आउट. ऑल्सो सजेस्ट मी अ गुड एक्शन कैमरा गाइज. मैं ये DJI Action 2 सोच रहा हूँ, तुम लोग क्या बोलते हो? अभी तक के सारे व्लॉग्स में मैंने बाइक बहुत आराम से चलाया, एकदम आराम से, बोले तो एकदम सावकाश. बट इस व्लॉग में मैं सोच रहा हूँ थोड़ा और स्पीड बढ़ा दे, थोड़ा अलग करते हैं इसमें. जैसे कि थोड़ा स्पीड से बात करते हैं, फिर थोड़ा बहुत कॉर्नरिंग करते हैं और फिर थोड़ा बहुत गियर स्टॉपिंग करते हैं. आई होप तुम लोग को पता है गियर स्टॉपिंग क्या है, नहीं तो मैं बता देता हूँ. और फिर देखते हैं कि तुम लोग को ये व्लॉग कैसा लगता है. और कमेंट्स में तुम लोग ज़रूर बताना कि ये तुम लोग को पसंद आया है व्लॉग कि नहीं आया है. आवडला तर आवडला, नाही आवडला तर नाही आवडला, बट कमेंट्समध्ये सांगा. तेव्हाच तर मी मेहनत करीन ना आणि तुम्हाला आवडेल तसा व्लॉग बनवीन. काय बोलते पब्लिक? आणि मला माहिती आहे जे व्लॉगर्स खूप फास्ट चालवतात सगळं ठीक आहे, बट मी कधीच म्हणजे असं नॉर्मल, मला कधीच कुठे जायची घाई नसते आणि मी मला व्यवस्थित पोचणं इम्पॉर्टंट आहे, ना की ते लोकांना त्रास देऊन पोचणं. आता आपण यू टर्न मारलेला आहे आणि आपण आता घराच्या दिशेने निघालो आहोत, ठीक आहे. सो रेट माय रायडिंग स्किल्स ऑन अ स्केल ऑफ 1 to 10, ठीक आहे. याच्या पुढे जी तुम्ही माझी रायडिंग बघाल ती थोडी फास्ट असणार आहे आणि तसं रेट करा मग. अँड ऑल्सो टेल मी हाऊ डिड यू लाईक द परफॉर्मन्स ऑफ माय 9-year-old Pulsar AS200. चांगलेच कमेंट्स एक्सपेक्ट करतोय मी. आता बघू तुम्ही काय बोलता. तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो गिअर स्टॉपिंग म्हणजे काय. गिअर स्टॉपिंग म्हणजे बेसिकली जेव्हा तुम्ही एक सर्टन स्पीडवर आहात, ठीक आहे, आणि तुम्ही क्लच आणि गिअर डाऊन करून गाडी थांबवायचा प्रयत्न करतात, त्याला म्हणतात गिअर स्टॉपिंग. जे मी केलं आहे आणि जेव्हा करीन आता तेव्हा सांगेन सुद्धा.
ठीक आहे, स्टे ट्यून फॉर दॅट. इथे थोडीशी फिल्टरिंग करूया आपण आणि ट्रॅफिकमधून बाहेर निघूया. मुव्हिंग ट्रॅफिकच आहे बट तरी थोडी शायनिंग मारूया. काय बोलता? इथे तुम्ही मला बघाल अप्रतिम गेअर स्टॉपिंग करताना. यू नो, इफ आय मीट अ बंच ऑफ 10 पीपल, 10 लोकांमधून 8 लोक मला हेच विचारतात की व्लॉगिंग बंद केलं का. येस, 6 मंथ्सपासून व्लॉगिंग नाही केलं एक्सेट्रा. माझं एकच उत्तर असतं, जेव्हा पण वेळ मिळतो, जसा वेळ मिळतो व्लॉग टाकतो. आणि मला वाटतं सगळे जे कॉर्पोरेटमध्ये आहेत ते रिलेट करू शकतात नक्कीच. खासकर ते लोक ज्यांना व्लॉगिंग करायची आहे बट कामापासून फुरसत नाही आणि रिस्पॉन्सिबिलिटीजपासून तर अजिबातच फुरसत नाही. जिकडे कुठे मी माझी बाईक पार्क करतो तिथे एक ना एक बाईक असतेच जी एका यूट्यूबरची बाईक आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलचे स्टिकर्स, त्याच्या यूट्यूब चॅनलचं नाव हे असायलाच पाहिजे. ॲट द एंड ऑफ द डे ती बाईक एका कॉर्पोरेट ऑफिसच्या पार्किंगमध्येच सापडते. असं का आहे हे मी अजिबात विचारणार नाही, कारण माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे काय. बरोबर ना मंडळी? गोईंग फॉरवर्ड मी नक्कीच प्रयत्न करीन. प्रयत्न काय, नक्कीच एव्हरी वीकेंडला छोटा तर छोटा बट एक व्लॉग नक्कीच तुमच्यासाठी टाकीन. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटतोय हे नक्कीच सांगा. व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघून कमेंट्स शेअर करा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते. आणि माझ्या रायडर मंडळीसाठी एक प्रश्न आहे माझ्याकडे. मला माझ्या या बाईकला म्हणजे पल्सर AS200ला एक टेल टायडी लावायचा आहे लवकरात लवकर, म्हणजे ॲटलिस्ट होळीच्या आधी, 14 तारखेच्या आधी. मग कमेंट्समध्ये मला सजेस्ट करा एक चांगला टेल टायडी जो माझ्या बाईकला सूटसुद्धा करेल आणि कम्पॅटिबल पण असेल. आता आपण वांगणी पोहोचत आहोत. इथून अप्रॉक्सिमेटली 18 ते 20 किलोमीटर आहे अंबरनाथ, म्हणजे अंबरनाथ ईस्ट बेसिकली. 45 to 50 मिनिट्सच्या आसपास आपण घरी पोहोचू जर का ट्रॅफिक नाही लागला तर. बट ट्रॅफिक जरी नाही लागला तरी रस्ते कसे आहे तिकडचे हे तुम्हाला काय वेगळं सांगायला नको, आणि तुम्ही बघतच असाल. बरोबर ना मंडळी? आणि अशा रस्त्यांवरून मी एक सांगू इच्छितो तुम्हाला की बाईक नेहमी प्रॉपरली सर्व्हिस ठेवा, म्हणजे रस्त्यात कुठे कशामुळे बंद नको पडायला म्हणून. आणि ॲटलिस्ट 3 to 6 मंथ्समधून एकदा सर्व्हिस करत जा. जर जास्ती केलं तर वेल अँड गुड, नाहीतर ॲटलिस्ट 3 to 6 मंथ्स. मग एव्हरी वीकेंड हवा चेक करत जा. आणि सर्व्हिसिंग जर महाग पडत असेल, म्हणजे काही बाईकची सर्व्हिसिंग महाग असते म्हणून सांगतोय, इन केस जर सर्व्हिसिंग महाग पडत असेल तर ऑइल कसं चेंज करायचं, मग कूलेंट कसं टाकायचं, आणि ब्रेक वगैरे कसे टाईट करायचे, आणि जे बेसिक इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते शिकून घ्या. आणि मग काय करा, तुमचं एक स्वतःचं गॅरेज टाकून द्या. आणि मी सगळ्या व्लॉग्समध्ये सांगतो माझ्या, आणि या व्लॉगमध्ये पण सांगेन की व्लॉगिंग चालू करायला असं कुठेही जरुरी नाही आहे की तुमच्याकडे 1000cc बाईकच असली पाहिजे किंवा 600cc बाईकच असली पाहिजे किंवा गोप्रो असलाच पाहिजे. तुमच्याकडे जे आहे त्याच्यात स्टार्ट करा
आणि मजा बघा. मज्जा ही आहे की तुम्ही तुमचा पहिला व्लॉग टाकल्यापासून तुम्हाला जी इज्जत आणि प्रेम मिळेल त्याने तुम्ही अजून बेटर ब्लॉगिंग कसं करायचा त्याचा विचार कराल. आणि मग हळूहळू 600cc बाईकसुद्धा येईल आणि गोप्रोसुद्धा येईल. आणि मग त्यानंतर 1000cc बाईकसुद्धा येईल आणि इन्स्टा 360सुद्धा येईल. नक्कीच तुम्ही सुरुवात तर करा भावांनो. आणि 1000cc अँड गोप्रो असणं एक ॲडव्हान्टेज पण आहे नक्कीच. बट मी एक 1000cc बाईक नसून सुद्धा कसा एक मस्त यूट्यूबर बनतो ते बघाच तुम्ही. कारण मी खूप बघतोय आजकाल असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे करायला काही नाही बट खूप पैसा आहे म्हणून ते यूट्यूब चॅनल चालू करतात. टॅलेंटचा तर काही अतापता नाही बट एक व्हिडिओ टाकला तर लगेच 10K लाईक्स 10K कमेंट्स असेच मिळतात. आणि हा सक्सेस हा इझी सक्सेस तुमच्या डोक्यात जाऊ शकतो. एक कोट आहे माझ्याकडे जो माझा फेवरेटसुद्धा आहे आणि मी ज्याला खूप मानतोसुद्धा. तो असा आहे की कन्स्ट्रक्शन ऑफ अ पॅलेस टेक्स मच मोर टाईम दॅन अन ऑर्डिनरी बिल्डिंग. जे हुशार आहेत त्यांना हा कोट समजला असेलच कारण समझदार को इशारा काफ़ी है. तर मी तर कंटिन्युअस मेहनत करणार आहे आणि एक चांगला यूट्यूबर बनून दाखवणार आहे विदाउट 1000cc बाईक और अ 600cc बाईक. तुम्हा लोकांना माझी थिंकिंग जर पटली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. कारण तुमच्यामध्ये ती लोकसुद्धा आहेत ज्यांनी मला कधी ना कधी हे विचारलं होतं मी कुठला कॅमेरा यूज करतो, एडिटिंग कशी करतो आणि कुठली बाईक चालवतो. आणि तुम्ही ती लोकसुद्धा आहात ज्यांनी मला एवढं सपोर्ट केलं आहे आत्तापर्यंत आणि पुढेही कराल याची मला खात्री आहे. कारण जी लोक गिवअप नाही करत तीच लोक सक्सेसफुल होतात इरिस्पेक्टिव्ह ऑफ द सिच्युएशन्स और द कंडिशन्स दे आर इन. अग्री और नॉट? So we have now reached Ambarnath and I welcome you to the marine drive of Ambarnath and here we go. मला खात्री आहे हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करूनच जा. ओके टाटा.